फ्राय खूपच सुंदर झाली आहे आणि झटपट अवघ्या 3 मिनिटात 2.5 ते 3 मिनिटात होणारी चवीला भन्नाट. चला तर मग झटपट आपण वेळ न वाया घालवता याची रेसिपी पाहून घेऊया. इथे मी मटकी घेतलेली बघू शकता, रात्रभर पाण्यात भिजवली आहे. त्याला मोड नाही आणायची, फक्त रात्रभर पाण्यात भिजवली आहे. आणि याच्यामध्ये वटाणे पण भिजवून घेतलेले आहे बघू शकता. चला तर मग आता फोडणी देते. गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे. कढईत आपली तेल टाकायचं. त्यानंतर कढीपत्ता वगैरे टाकून घेऊया. 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. आणि इथे मी कढीपत्ता असा चिरून घेतलेला आहे. चिरून कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यातच हिरवी मिरची आणि टोमॅटो लगेच टाकून द्यायचा आहे. मस्त परतून घ्यायचा आहे. तर आता समजा कोणी जैन असेल, कोणाला कांदा आणि लसूण चालत नसेल, तर इथे कांदा आणि लसूण स्किप करून फक्त जिरे, मोहरी, हिंग आणि टोमॅटो टाकायचा आहे आणि कढीपत्ता. आता इथे लसूण असं कुटून टाकायचं आहे. जास्त बारीक पण नाही करायचं आहे, पेस्ट नाही टाकायची, फक्त फ्लेवर उतरण्यासाठी थोडासा कुटून टाकायचा आहे. आता इथे हळद टाकून घ्यायची आहे. याच्यामध्ये कांदा टोमॅटो जास्त पण सॉफ्ट करायचा नाही, एकदम नॉर्मल 1 मिनिटासाठीच परतवायचं आहे, जास्त पण नाही. आणि आता ही आपली मटकी टाकून घेऊ. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता छान परतून घेऊया. हे असे हिरवे वटाणे आणि बिगर मोडेलची मटकी एकदा नक्की बनवा, खूपच सुंदर लागते आणि झटपट होणारी रेसिपी. दिसायला पण छान वाटतं. जेव्हा अशी मटकी फ्राय करायची असते तर खास करून सांगते की मोड आलेली घ्यायची नाही, फक्त रात्रभर मटकी पाण्यात भिजवून आणि अशी बनवून घ्यायची आहे. खूप छान चव लागते. आणि मोड आलेली मिसळ बनवायची किंवा आपल्याला उसळची भाजी बनवायची आहे तर त्यावेळेस मोडची वापरायची आहे. पण अशी फ्राय करायला बिना मोड आलेली आणि रात्रभर फक्त भिजत घातलेली किंवा संध्याकाळी करायची तर सकाळी बी पाण्यात भिजवली तर संध्याकाळपर्यंत छान भिजून जाते. फ्राय करायला अशी छान वाटते. टिफिन भरताना किंवा जेवायला वाढताना वरतून मस्त शेव वगैरे बारीक टाकायची, खूप छान लागते आणि याला वेळ पण लागत नाही. आता पाणी वगैरे काही टाकायचं नाही, फक्त झाकण ठेवून आणि 2 ते 3 मिनटं वाफ दाबून घेऊया. आता 1 मिनिट झालं. आपण वरतून धना पावडर टाकायची आहे 1 मिनिटानंतर. धना पावडर मी तेलात टाकेल नाही, फोडणीला वरतून टाकायची असते. 1 मिनिट चांगली वाफ दाबून घ्यायची. त्यानंतर आता इथे 1 चमचा अशी धना पावडर टाकून घेते आणि छान परतून घेते. धना पावडर ही अशी जेव्हा फ्राय करतो तर ती तेलामध्ये बिलकुल नाही टाकायची, अशी 1 मिनिट वाफ दाबल्यानंतर टाकायची आहे. म्हणजे खूप छान फ्लेवर येतो ह्या धना पावडरचा पण आणि मटकीचा पण. आणि ही धना पावडरचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. ते माझ्या चॅनलवरती ॲपमध्ये जायचं आहे, सॉरी प्ले स्टोअरमध्ये, आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर तिथे मसाले म्हणून नाव आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले धना पावडर भेटेल. ही धना पावडर खूप वेगळी आहे, जी बाजारातून आणतो ती नाही आहे. ती खूप याच्यापेक्षा म्हणजे कैक पटीने वेगळी आहे. तुम्ही एकदा नक्की बघायची आहे ती धना पावडर. तुम्ही बघितलं मी वरतून टाकलेली आहे, तेलात नाही टाकलेली. तर टाकल्याबरोबर इतका छान वास सुटलेला आहे भाजीचा. आता पुन्हा 1-2 मिनटं छान वाफेत होऊन जाऊ देऊ, म्हणजे आपली मटकी फ्राय झाली. चला तर मग आपली मटकी झाली तर आपण चेक करून घेऊया. मस्त ही झाली आपली मटकी. आता आपण यात कोथिंबीर टाकून घेऊया. तर मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बघू शकता किती छान मटकी फ्राय झालेली आहे.
मस्त बघू शकता किती छान मटकी फ्राय झालेली आहे. तेजू तिथून 0 नंबरची शेव दे बेटा बारीक मिसळवर टाकायला. सॉरी मिसळ नाही मटकीवर टाकायला. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता मस्त मटकी आपण काढून घेऊया. किती छान आपली झाली आहे मैत्रिणींनो मटकी फ्राय बघू शकता. तर कशी आता याच्यावर आपण मस्त बारीक शेव टाकून घ्यायची आहे आणि सर्व करायची आहे. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? झटपट होणारी टिफिनसाठी आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि असेच नवीन नवीन झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. बाय बाय. भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये पुन्हा.